गणपती बाप्पांची या मंदिरामध्ये येऊन मनापासून इच्छा मागून जर धागा बांधला तर तुमची मनाची इच्छा नक्की पूर्ण होते. तर जय श्रीराम आज आपल्याला पाठीची ना डायरेक्ट 450 किलोमीटर लांब जायचं होतं, ते पण गाडी. त्याच्या दोनाचे दिवस चालू आहे म्हणल्यावर हाल तर मोकार होते बरं का. आणि रस्त्याने जात जाता मला काय दिसलं, आपण ना थोड्या दिवसापूर्वी ना गुजरातला अजमेरा फॅशन या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांचीच एक फ्रँचायझी ना इथं होती. आतमध्ये जाऊन नेमकी आतमधलं इंटेरियर वगैरे किंवा बिझनेस किती प्रॉफिटेबल हे जाऊन ना विचारावं. मग अभय पवारने स्टाईल मध्ये एकदम ना दुकानाच्या मध्ये एंट्री मारली बरं का. ना आतमध्ये गेल्यानंतर मला मस्त की अजमेराचा लोगो वगैरे दिसला ना, आतमधलं इंटेरियर एकच नंबर होतं. सगळे कपडे मी सेम टू सेम अजमेराच्या ज्या मेन गुजरात मध्ये ब्रँच आहे तिथं पाहिले होते ना, तेच होते बरं का. ते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ऑर्डर पाठवते म्हणून इथं बघू शकता तुम्ही, बॉक्स पण आले होते. आता अजमेराची फ्रँचायझी घेतल्यावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी जाहिरात करायचं काम तेच करते बरं. त्याच्यामुळे यांच्या फ्रँचायझी मध्ये ना ग्राहक आहे ना कायम चालू राहतं बरं का. मी मालकांना विचारलं आणि त्यांचा आहे ना चांगला अनुभव घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं फ्रँचायझी घेतल्यापासून आपल्याला चांगलाच बिझनेस भेटला. पण त्यांच्या मित्रांनी ना अजमेरा फॅशन बद्दल सांगितलं होतं म्हणून त्यांनी फ्रँचायझी घेतली होती. आता तुम्हाला जर यांची फ्रँचायझी घ्यायची असली तर तुम्हाला ना कॉन्टॅक्ट नंबर आहे ना दिसत असं स्क्रीनवर घेऊन टाका आणि तिथून आपण थेट नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये इच्छा पूर्ण करणाऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलतो. असं म्हणतात या ठिकाणी येऊन तुम्ही मनापासून इच्छा मागून जर इथं धागा बांधला ना तर तुमची मनातली इच्छा 100% पूर्ण होईल. मित्रांनो तुम्ही पण एकदा ना तुमच्या मनातली इच्छा पूर्ण जर करायची असली या ठिकाणी येऊन धागा बांधा बरं का. चला जात जाता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन टाका ना, अभय पवारला फॉलो करून टाका.